राज्यामध्ये 6 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस. आणखी 4 दिवस पावसाचे. आज आणि उद्या जोर राहणार जास्त. पुण्यामध्ये 100 मिलीमीटर पाऊस. 130 वर्षांनी एप्रिलचा विक्रम मोडीत. एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद. पुण्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान. शहरात झाडपडीच्या 82 घटना. अनेक ठिकाणी भिंतीही कोसळल्या, तर महिलेचा झाड पडून दुसऱ्या ठिकाणी महिलेचा भिंत कोसळून मृत्यू. राज्याच्या हवामानामध्ये कमालीचे बदल. नाशिकच्या सिन्नर परिसरामध्ये उन्हाळ्यात धुक्याची चादर. शेतजमिनी आणि डोंगर रांगा धुक्यानं व्यापल्या. दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांनी घेतली प्रफुल्ल पटेलांची भेट. पटेलांच्या निवासस्थानी जय पवार पार्थ पवारांसमवेत रात्री बैठक. पटेलांच्या नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला वाद कायम. प्रशासनासोबत बैठक फिसकटल्यानंतर धनगर समाज आक्रमक. पुतळा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. बाबा अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीची मोठी कारवाई. ट्रस्टचे 3 ट्रस्टी आणि कल्पना खरातच्या दोन्ही भावांची 7 तास चौकशी. एका दिवसात 11 साक्षीदारांचे जबाब नोंद. नातेवाईकांच्या नावावर जमीन आणि कंपन्या केल्याचा संशय. भोंदू अशोक खरातच्या मुलाची चौकशीमध्ये धक्कादायक माहिती. घरात मोठ्या प्रमाणात कॅश यायची. हर्षवर्धन खरातची कबुली. खरात प्रकरणात हवाला रॅकेटचा संशय गडद. नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस. व्यावसायिकाच्या टॅबमध्ये सुमारे 200 व्हिडिओ असल्याची माहिती. मैत्रिणीसोबतचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 10,000ची खंडणी घेणारे चौघे पोलिसांच्या ताब्यात. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या. अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी बदलले. जवळपास 25 अधिकाऱ्यांच्या बदल्या. कोल्हापुरात अंबाबाईचा रथोत्सव सोहळा संपन्न. अनेक वर्षांची परंपरा जपत दिमाखदार सोहळा संपन्न. हजारो भाविक शाही सोहळ्यामध्ये झाले सहभागी. आखाती युद्ध काही केल्यास संपेना. इराणच्या B1 नावाच्या पुलावर अमेरिकेचा भीषण हल्ला. इराणचा 37,000 कोटींचा पूल उद्ध्वस्त. अवाढव्य B1 पुलाचे हल्ल्यामध्ये 2 तुकडे. इराण इस्रायल युद्धाला तीव्र वळण. इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला. तेल अविवच्या पेटा टिकवा भागावर भीषण हल्ला. परिसरामध्ये स्फोटांचे जोरदार आवाज. हॉर्मुझमधून ट्रम्प आउट. भारतासह 35 देश चर्चेतून हॉर्मुझ मार्ग खुला करणार. ब्रिटननं स्वीकारलं हॉर्मुझ प्रकरणाचं नेतृत्व. फ्रान्स, चीनचाही पाठिंबा. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी भर. तारागिरी युद्धनौका आज सेवेत होणार दाखल. विशाखापट्टणममध्ये युद्धनौकेचा लोकार्पण सोहळा. सनरायझर्स हैदराबादनं उघडलं यंदाच्या मोसमातलं विजयाचं खातं. कोलकाता नाईट रायडर्सवर 65 धावांनी विजय. KKRचा सलग दुसरा पराभव. क्लासेनच्या झंझावातात KKRचा धुव्वा.